मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे. प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानीमध्ये उपलब्ध. संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन. वाढलेल्या लाईट बिलाला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत. लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध. सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स. पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी. मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर. लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा. संगमनेर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांच्या कार्यकाळामध्ये मोठ्या दिमाखात उभारण्यात आलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा सिद्धार्थ महाविद्यालयाच्या बाजूची भिंत अचानकपणे कोसळली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. विशेष म्हणजे ज्यावेळी ही भिंत कोसळली तेव्हा मैदानावरती शालेय क्रिकेट स्पर्धा सुरू होत्या. या दुर्घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र एका खेळाडूचा जीव थोडक्यात वाचल्यानं प्रशासनाच्या कारभारावरती टीकेची झोड उठत आहे. माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांच्या कार्यकाळामध्ये या क्रीडा संकुलाचं लोकार्पण करण्यात आलं होतं. आज मैदानावरती क्रिकेटचा सामना सुरू असताना फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूच्या अगदी जवळ ही भिंत कोसळली आहे. केवळ काही सेकंदाच्या अंतरामुळे मोठा अनर्थ टळला. जर ही भिंत खेळाडूंच्या अंगावरती पडली असती तर आज संगमनेरमध्ये मोठी शोकांतिका घडली असती. संबंधित स्टेडियम आणि भिंतीचं बांधकाम साधारण 20 वर्षांपूर्वीचं असल्याचं सांगण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकामाच्या तुलनेमध्ये हा कालावधी फार मोठा नसताना देखील भिंत इतक्या भीषण पद्धतीनं कोसळणं हे निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचं लक्षण मानलं जात आहे. त्यामुळे तत्कालीन ठेकेदार आणि गुणवत्ता नियंत्रण विभागावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्यामुळे माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक आणि तत्कालीन ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी नागरिकांनी केली आहे. शावीज शेख, C24 तास, संगमनेर.